नमस्कार, मी संकेत आवटे. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 7 आणि कोल्हापुरातून एक्झिट घेतोय. मस्तपैकी सूर्यदेव जरा त्रास देण्याचा प्रयत्न करतायत समोरनं, पण मजा येणार. जस्ट आता आपण पोहोचलोय पुण्याच्या मागे. अजून तो थोडासा नाश्ता करूयात. पुणे किंवा मुंबईला जाताना सगळ्यात मोठा त्रास हाच आहे बघा, यामध्येच महत्वाचा वेळ जातो. हे 3 दिवस आपले टोटल पूर्ण झालेले आहेत. अवॉर्ड सुद्धा आपल्याला मिळतोय 1 तारखेला. Let's prepare to welcome our winners from Zone 4 for new industry edition. It is Lawati Sanket Ravi. वन ऑफ द बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी आजची मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. नमस्कार, मी संकेत आवटे. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 7 आणि महत्वाची गोष्ट, आयुष्यातली सगळ्यात वन ऑफ द मोठी अचिव्हमेंट पुन्हा एकदा आम्ही केली आहे. ती काय आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे, पण या ब्लॉगला बनवण्याचं कारण आहे की आमचं रुटीन कसं असतं, मी कशा प्रकारे कोणाकोणाला भेटतो, काय करतो, कशा प्रकारे आम्ही अनालिसिस करतो, कोणत्या लोकांना भेटून कोणत्या गोष्टी डिस्कस केल्या जातात, आणि ज्या काही माझ्या टूर्स असतात जेव्हा मी बाहेर जातो, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक वगैरे, A to Z गोष्टी कळणार आहेत. आणि खूप काही शिकण्यासारखं पण, इंटरेस्टिंग पण आणि महत्वाचंही सगळं काही या ब्लॉग मध्ये असणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. आणि चला, आपण निघतोय आत्ता लगेच पुण्यासाठी. आता आपण आलोय ताराराणी पुतळ्याजवळ. ताराराणींचा पुतळा तुम्ही इथे बघू शकता. कोल्हापुरातून एक्झिट घेतोय. मस्तपैकी सूर्यदेव जरा त्रास देण्याचा प्रयत्न करतायत समोरनं, पण मजा येणार आहे. जस्ट आता आपण पोहोचलोय पुण्याच्या मागे. अजून थोडंसं पुण्यामध्ये पोहोचायचं आहे, पण इन बिटवीन विचार केला की चला थोडासा विश्रांती घेऊयात, कारण ऑलमोस्ट मला वाटतं 200 किलोमीटर कंप्लीट झाले आमचं ट्रॅव्हलिंग. कन्सिस्टंटली चालवत आलोय. सो थोडासा नाश्ता करूयात आणि सीट पण चेंज करण्याची वेळ झाली. बघूयात काय काय मेनू आहेत. चला पुढं. सो आपण ट्राय करूयात. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा आहे, तर कार घेऊन जायचं आणि कुठला कारवाला 50 आणि 60 हायवे वरून जाईल ते मला पण आश्चर्य वाटतंय. म्हणजे आपण जर मोठे हायवे बनवले, तेवढे चांगले टोल आपण वसूल करतोय अक्षरशः, आणि तिथं स्पीड लिमिट किती आहे? 50, 60. हायवेचा उपयोग काय? मग जे जुने रस्ते होते, आपण जे हायवेला पे करतोय, त्याच्यातून मला आउटपुट काय मिळत आहे? ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुणे किंवा मुंबईला जाताना सगळ्यात मोठा त्रास हाच आहे बघा. तर फ्लाईट सुद्धा आहेत. कोल्हापूर टू मुंबई आज जायचं असेल तर 2 दिवसांनी परत यायचं. म्हणजे आज मी फ्लाईटनी जाणार, उद्या सगळी कामं आवरणार, परत दुसऱ्या दिवशी परत यावं लागतं. नो ऑप्शन, आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल बाय रोडच. आता त्यात महाशय अचानक एक मधून आता समोरून घुसले, ते डायरेक्ट दादानी गाडी सरळ आडवी घातली. लास्ट टाइम पण सेम मुंबईमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो ना, तर मागून एक मॅडम आल्या ट्रॅफिकला. आम्ही ऑलमोस्ट थांबलेलो होतो. मागून येऊन मस्तपैकी गाडीला ठोकलं त्यांनी, आणि सिग्नल जसा निघाला मी उतरून त्यांचीच गाडीचे पुढचं पॅनल अडकलं होतं. मॅडम आपल्या गाडी घेऊन पळून गेल्या, थांबल्या सुद्धा नाहीत. माझे बरेच मित्र म्हणतात, एकदा का बिझनेस झाला ना, निवांत एवढं सोपं नसतं. IT टीमची मीटिंग पूर्ण झालेली आहे. वाजले 4 जवळपास. मला 1 तासाच्या आत पोहोचायचं आहे. ॲक्च्युली मी इंटरव्ह्यू देतोय एका वेगळ्या चॅनलसाठी. तुम्हाला ते त्यांच्या चॅनलवर पाहायला मिळेल. जेव्हा येईल त्यावेळी मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेनच. सो मजा अशी झाली, रात्री 2 वाजले अक्षरशः पोहोचायला. त्यानंतर परत 7ला उठून आवरून आम्ही आता बाहेर पडतोय. मस्त आता कुठेतरी ब्रेकफास्ट करायचा. तिथून आता प्लॅन करतोय आम्ही आदित्य बिर्लाच्या ऑफिसला जाण्याचा. AMC मध्ये जायचं आहे. तिथं मला पॉडकास्ट शूट करायचा आहे, आणि तो पॉडकास्ट कम्प्लीट झाल्यानंतर तिथंच काही मीटिंग्स होतील माझ्या. त्यानंतर लंच करून परत मी भारती एक्साच्या ऑफिसला जातोय. मला वाटतं ते दादरवरून, आता म्हणजे मी लोअर परेलला आहे, तिथून परत लोअर परेल, दादर करत BKC ला मला जावं लागेल. तिथं एक मीटिंग आहे. चला तर बघूया पुढे काय काय मजा येते. सुरुवात मस्त मजेत झालेली आहे. आदित्य बिर्लाच्या ऑफिसमध्ये मी पोहोचलोय. आता इथून आदित्य बिर्लाचं शूट कंप्लीट झालंय. मी बाहेर पडलोय, पण अजून अनेक गोंधळ. जो आम्ही काल डिस्कस करत होतो पुण्यामध्येच, की हवा थोडीशी कमी वाटते. मी म्हटलं नाही, चला बघूया पुढे. मुंबईमध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं की ऍक्च्युली हे टायर पंक्चर आहे. सो आता पहिलाही पंक्चर काढावं लागेल, टायर चेंज करावं लागेल, आणि त्यानंतर पुढं जावं लागेल. सो फायनली एकदम परफेक्ट वेळेमध्ये आम्ही भारती एक्साच्या ऑफिसला पोहोचलो. इथं सुद्धा एक सुंदर पॉडकास्ट, मजा येणार आहे तुम्हाला. म्हणजे मला वाटतं, आणि महत्वाची गोष्ट, जो आदित्य बिर्लाचा पॉडकास्ट शूट केला ना, तो मला वाटतं या ब्लॉगच्या आधीच पब्लिश झालेला असणार आहे. सो दॅट त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. वर आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल. खूप जास्त मेहनत झाली आज. कंटिन्युअसली फिरत होतो. बऱ्याच मीटिंग झाल्या, फ्रुटफुल डिस्कशन झाले, आणि त्यानंतर आलोय हॉटेलवर. सो
अजून काही ऑनलाईन मिटिंग्स आहेत त्या संपवणार आहे, ऑफिसच्या बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या संपवायच्या आहेत. पण आज काय काय डिस्कशन केलं आम्ही ते तुम्हाला मी वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी मी कोणासोबत डिस्कस केल्या, काय केल्या, एकदम फ्रुटफुल डिस्कशन झालं आहे. म्हणजे इव्हन इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आम्ही काय करणार आहोत, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आपण कसं ग्रो करणार आहोत, मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन स्टॉकमध्ये आम्ही काय काय करणार आहोत, ब्रोकिंगमध्ये आम्हाला काय करायचं आहे, कशा प्रकारे बिझनेस फास्टेस्ट ग्रो करायचा आहे, कोणाकोणासोबत मला पार्टनर व्हायचं आहे, कशा प्रकारे अजून मोठ्या लेवलला मी याला स्केल करू शकतो, लीगल गोष्टींना अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी, बेटर बनवण्यासाठी ती टीम मला कशी एक्सपांड करता येईल. आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, वेल डिझर्व लोकांना आपल्यासोबत घेऊन अजून फास्ट कसं ग्रो करता येईल. कारण मोठमोठे ब्रँड्स आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, पण त्यांच्यासोबत व्हिजनरी लोकांची कमतरता आहे. जेव्हा मी या सगळ्या CEO CIO लोकांसोबत बोलत होतो त्यावेळी जाणून बुजून एक गोष्ट रिपीट होत होती, जाणवत होती की त्यांच्याकडे मेजर कमतरता आहे व्हिजनरी लोकांची आणि त्यांना अशाच लोकांसोबत पार्टनर व्हायचं आहे. आणि तेच आम्ही हरलंय. त्यामुळं वेगवेगळे मोठमोठे CEO, मोठमोठे ब्रँड रिच मी सोबत यायला तयार आहेत. नमस्ते, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे. 3 दिवस आपले टोटल पूर्ण झालेले आहेत. परत या दिवसाची सुरुवात एका नवीन पॉडकास्टने होते. आजचं प्लॅनिंग असं आहे की पेसी दस्तूर सर जे की UTIचे प्रेसिडेंट आहेत यांच्याबरोबर एक मला छान पॉडकास्ट शूट करायचं आहे. आणि बाय द वे मी त्यांच्याशी डिस्कस केलं की मलाही जायचं आहे MPच्या अवॉर्ड शोसाठीच. जिओ कल्चरल सेंटरला मला पोहोचायचं होतं. आम्ही वेळेमध्ये पोहोचलो, पण हॉलमध्ये एंट्री झाली आहे. जबरदस्त हॉल खचाखच भरलेला आहे. इंटरेस्टिंग होणार आहे फंक्शन मला वाटतंय. Let's prepare to welcome our winners from Zone 4 for New Industry Edition. It is Awate Sanket Ravi. वन ऑफ द बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी आजची मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. या मी दाखवतो सगळ्या गोष्टी तुम्हाला, सो दॅट खूप काही मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे. वेलकम. या वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार. अवॉर्ड मिळालेला आहे, वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट आहे. कशी झाली, काय झाली, स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप वेगवेगळ्या मजेदार गोष्टी झाल्या. MP असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड, खूप मोठ्या प्रमाणात ज्या लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्यांच्यासाठी हे अवॉर्ड आहेत. अवॉर्ड होता फ्रेश SIP नंबरचा, जो की आम्ही नॉमिनेट झालो होतो, अवॉर्ड मिळाला. आणि बघा विनर आहे, विनर, मग रनरअप वगैरे या सगळ्या गोष्टी आणि फायनली विनरला दिलं जातं. हे दिलं, बाहेर पडणार तेवढ्यात दुसरा अवॉर्ड द्यायला सुरुवात झाली, त्याचे नॉमिनेशन सुरू झाले आणि अचानक पुन्हा एकदा नाव आलं आणि ज्यामध्ये संकेत आवटे अनाऊन्स झाला. मी बाहेर येत होतो गेटपासून, तसाच परत मी स्टेजवर गेलो आणि अवॉर्ड होता ॲडिशन ऑफ न्यू पॅन्स. नवीन लोकांना गुंतवणूक करण्यासाठी जे काही अवेअरनेस आम्ही क्रिएट केलाय ना, त्यासाठी हे आम्हाला मिळालंय. लक्षात घ्या, टॉप, एक नंबर, फोडलंय अक्षरशः. आणि याचा अभिमान आहे मला. बरेच लोक वारंवार जे मला भेटत होते ना, सगळे म्हणत होते, खूप सारे महाराष्ट्रीयन होते, खूप सारी मराठी लोक होती, पण एक प्रत्येकाकडून मला कॉमन गोष्ट ऐकायला मिळाली, ती म्हणजे फिनान्स सेक्टरमध्ये एवढं चांगलं काम तुम्ही करताय. पण बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं, तुम्ही करताय. खरं सांगू, ही अचिव्हमेंट माझी नाही आहे, ही मेजरली अचिव्हमेंट माझ्या टीमची आहे. मेहनत प्रचंड त्यांनी केली आहे. मी ऑब्व्हियसली माझं कर्तव्य मी तर करतोयच, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट तुम्हाला आहे, कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. दुसरा अवॉर्ड मिळाला, परत डिस्कशन झालं की चला निघूयात, पण नाही, तोपर्यंत तिसरा अवॉर्ड. यावर लिहिलेला आहे नेट SIP बुक. सगळ्यात जास्त SIPचा आकडा किंवा व्हॉल्यूम पूर्ण वर्षामध्ये कोणी केला, तर वी आर अगेन विनर, नंबर 1. म्हणजे एवढे लोक विश्वास ठेवतायत. आता हा अवॉर्ड कोणाचा आहे? MPचा आहे, हे पण लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरऑल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांमधून, सगळ्यांच्या आकड्यांमधून सिलेक्ट केले जातात काही लोकांना. आता 3 कॅटेगरी झाली, 4थी कॅटेगरी आली, त्यामध्ये नॉमिनेशन नव्हतं, पण 5वी कॅटेगरी आली,
त्यामध्ये मात्र नॉमिनेशन होतं आणि ही आहे ॲडिशन ऑफ न्यू वुमन क्लायंट्स. महिला वर्गाला जास्तीत जास्त ऍड करण्याचा मान. आणि हा अवॉर्ड घेताना खूप अभिमान वाटला मला, कारण एवढ्या साऱ्या महिलांना आम्ही अवेअर करू शकलो, त्यांना म्युच्युअल फंडमध्ये घेऊन येऊ शकलो आणि खूप जास्त मला याचा अभिमान आहे. सगळ्यात जास्त आवडता अवॉर्ड माझा कुठला असेल तर हा आहे, कारण ज्यांना कन्व्हिन्स करणं सोपं नाही बरं का, महिलांना, ते पण पैशासाठी. 1 रुपया महिला एक्स्ट्रा जाऊ देत नाहीत शॉपिंग करताना. म्हणजे विचार करा, फायनान्समध्ये त्यांना अवेअर करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल. आणि त्यासाठी मी टाळ्या वाजवतोय माझ्यासाठीच. ओके, बट बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मार्केटबद्दल आम्ही चर्चा करायला सुरुवात केली. आता ही चर्चा काय होती, अवॉर्ड वगैरे या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं बाजूला ठेवूयात, कारण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय आणि हे दाखवणं माझं कर्तव्य आहे. कारण यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा तुमचा आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे. अदरवाईज हे 100% इम्पॉसिबल होतं. एक गोष्ट महत्वाची तुमच्यासोबत आता मला डिस्कस करायची आहे, ती म्हणजे नेमकं मार्केटमध्ये काय चाललंय आणि कशा गोष्टी सुरू आहे. बरेच लोक घाबरलेत, पॅनिक आहेत. टॉप AMCs मध्ये टॉप CEOsना, टॉप फंड मॅनेजर्सना सगळ्यांना भेटून आलो. A to Z मोठ्या AMCs, 10-12 AMC मध्ये घुसलो होतो. टॉपचे फंड मॅनेजर लाईननी 4 दिवस मुंबईमध्ये पडून आहे. अक्षरशः मी पुणे मुंबई वाऱ्या सुरू आहेत. सो जे काही आम्ही डिस्कस केलं, काही फुटेजेस पण तुम्ही बघू शकता, आमचे एडिटर साहेब मध्ये मध्ये देतील तुम्हाला. इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवर सगळ्यांचा प्रचंड विश्वास आहे. पियुष गोयल साहेब होते तिथं. गोयल साहेब म्हणाले, we can make sure that foreign investors will never dominate the Indian market. That Prime Minister Modi, with all his cabinet, going to another country together. Have you heard of anywhere in the world? हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर आता आपण निघतोय कोल्हापूरला, बॅक टू कोल्हापूर. पुण्यामध्ये मे बी एक मीटिंग झाली तर माझी होईल, अदरवाईज डायरेक्ट मी कोल्हापूरला जाणार आहे. आता पहिला ब्रेकफास्ट करणं इम्पॉर्टंट आहे. सगळं थोडंसं मेसी पडलेलं आहे. पॅकिंग ऑलरेडी डन. आता ब्रेकफास्ट करूयात आणि डायरेक्ट कोल्हापूर. छान ब्रेकफास्ट कंप्लीट झालेला आहे, मजा आलेली आहे. ब्रेकफास्ट करून बाहेर निघालो तर सिग्नल सुद्धा लागलाय बघा. म्हणजे ज्याच्याकडं पैसा आहे तो सिग्नल सुद्धा थांबवू शकतो. विंटेज कार येत होत्या, एकापेक्षा एक जबरदस्त कार बघायला मिळत होत्या. सो ऑलमोस्ट कोल्हापूरच्या जवळ पोहोचलेलो आहोत. 4 दिवस जबरदस्त गेलेत, मजा आली अक्षरशः. कार खूप स्लो चालवतोय, बघत मला तुमच्यासोबत गप्पा मारायचे आणि एका साईडून 21-25 स्पीडने मी जातोय आता. सो जे काही आम्ही एन्जॉय केलं, मजा आली अक्षरशः. म्हणजे एवढे चांगले अवॉर्ड्स मिळाले, एवढं चांगलं रिकग्नायझेशन झालं. बरेच लोक येऊन मला भेटत होते, बरेच बिझनेसमॅन येऊन भेटत होते. कसा बिझनेस तुम्ही करता, काय करता, एवढे अचिव्हमेंट होण्याचं रिझन काय, का लोक तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतात, अनेक प्रश्न त्यांचे होते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. बरीच नवीन लोक मला भेटत होती, जी मुलं, यंग मुलं आहेत, जी सुरुवात करतायत बिझनेसला. त्यांना बऱ्याच अडचणी येतात स्वतःचा बिझनेस डेव्हलप करण्यामध्ये, ऍप डेव्हलप करण्यामध्ये, वेबसाईट डेव्हलप करण्यामध्ये. त्यांना मी सजेस्ट केलं की आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आमच्यासोबत जोडले गेला तर एकमेकांचे पार्टनर बनून सुद्धा बिझनेस करू शकता. बऱ्याच गोष्टी झाल्या, बरेच एफर्ट्स आम्ही लावले आणि बरेच लोक आमच्या बरोबर येऊन बिझनेस करायला पण तयार होते. सो एंड ऑफ द डे जबरदस्त मजा आली. पण एक गोष्ट आहे बरं का, पहिल्यांदा ब्लॉग शूट करतोय, आजपर्यंत कधी केलेला नाहीये. छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात, ऍक्सेप्ट कराल. आणि महत्वाची गोष्ट, कमेंट बॉक्स मध्ये सांगा अजून आम्ही यामध्ये काही इम्प्रूव्ह करू शकतो. आणि जर तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडत असतील तर जेव्हा जेव्हा मी चांगल्या टूर्सना जातो, बाहेर माझ्या मीटिंग असतात, ज्यांना कोणाला मी भेटतो, काय काय आमचं डिस्कशन होतं, कसं होतं आणि त्यातून तुम्हाला काय चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, यासाठी पण मी प्रयत्न करू शकतो इफ यू वॉन्ट. पण तुमच्या तशा कमेंट आणि व्हिडिओला लाईक आल्या तर. सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.